नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ स्पंज असा परफेक्ट मेंदू वडा। हॉटेलमध्ये जसा मिळतो तसा आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू। तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। मेंदू वडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य। चला सर्वप्रथम आपण उडीद डाळ धुवून घेऊया। 250 ग्राम उडीद डाळ घेतलेले आहे आणि 2 ते 3 वेळा चांगलं धुवून घ्यायचं। बघा एकदम स्वच्छ उसरक आपण उडीद डाळ चांगलं धुवून घ्यायचं। बघा 2 ते 3 वेळा धुवून घेतलेले आहे। आता आपण उडीद डाळमध्ये पाणी घालून 2 तासापर्यंत आपण उडीद डाळ भिजवायला ठेवून घ्यायचं। हे बघा 2 ते 3 तास चांगलं भिजून घेतलेले आहे। मिक्सरमध्ये डाळ टाकून आपण मिक्सर करून घेऊया। पण लक्षात ठेवा मित्रांनो, पाणी खूप जास्त घालायचं नाही। फक्त 1 ते 2 चम्मच पाणी टाकून घट्ट आणि स्मूथ पेस्ट तयार करा। टिप्स: पेस्ट जितकी हलकी आणि फुललेली असेल तितकी वडे मऊ होतात। बघा इथं थोडं घातलेलं आहे। आता आपण पूर्ण घालून चांगलं मिक्सर करू। उडीद डाळ जाडसर मिक्सर करून घेऊया। बघा जाडसर झालेलं आहे। आता एका भांड्यामध्ये काढून घेऊया। आता आपण बॅटरमध्ये बारीक चिरलेले कांदे घालून घेऊया आणि बारीक चिरलेले हिरवी मिरची घालून घेऊया आणि थोडंसं कोथिंबीर चिरलेले घालून घेऊया। कढीपत्ता चांगला कट करून पाणीमध्ये धुवून घालून घेऊया। चला आता आपण स्वादानुसार मीठ घालून घेऊया। आता आपण थोडासा खाण्याचा सोडा घालून घेऊया। तर चला आपण सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मित्रांनो, तुम्ही हाताला पाणी लावून घेऊनच चांगलं मिक्स करून घ्यावं, नाहीतर सगळं बॅटर हाताला चिटकेल। पाणी लावलं तर आपल्या हाताला बॅटर चिटकत नाही। जर बॅटर पातळ झालं तर थोडंसं तांदूळाचं पीठ घाला। चला सर्वप्रथम आपण गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये तेल घालून घेऊया। मित्रांनो, तेल हलका गरम होईपर्यंत आपण थांबून घेऊया। चला मित्रांनो, आपलं तेल हलका गरम झालेलं आहे। आता आपण हाताला चांगलं पाणी लावून घेऊन थोडंसं बॅटर हातात घेऊन त्याला छोटासा होल करून तेलामध्ये हळू सोडून घेऊया। मित्रांनो, तुम्ही तेलामध्ये वडे हळू सोडून घ्यावं। घाबरून पटकन सोडलं तर तेल सगळ्या हातावर उडेल। हे बघा मी किती हळू सोडून गेले। तुमच्या कढईमध्ये कितकी वडे बसेल तुम्ही तेवढेच वडे सोडा। जास्त सोडलं की आपल्याला वडे फिरवायला येणार नाही। कढईमधील तेल खूप जास्त गरम नसावं। हे बघा एक एक करून वडे तेलामध्ये सोडाले। सगळे वडे तेलात सोडायचं झाल्यावर गॅस मध्यम आचेवर ठेवून वडे दोन्हीकडे सोनेरी रंग ब्राऊन होईपर्यंत आपण चांगले तळून घेऊया। हे बघा वडे सोडायचं झालेलं आहे। वडे वारंवार उलटू नका। दोन्ही बाजूनी एकासारखा रंग आला पाहिजे। बघा आता आपण चांगलं वडे तेलामध्ये तळून घेऊया। वडे सोनेरी कलर झाले तर आपण तेलामधून काढूया। आपल्याला दोन्हीकडे सोनेरी रंग होईपर्यंत आपण तळून घेऊया। हे बघा मित्रांनो, दोन्हीकडे चांगलं सोनेरी रंग आणि ब्राऊन झालेले आहे। आता आपण तेलातून वडे काढून घेऊया। बघा एकदम मस्त मसाले वडे तयार झालेले आहे। अशाच प्रकारे सगळे वडे तेलामध्ये सोडून घेऊया। हे बघा एकदम ब्राऊन झालेलं आहे। आता आपण त्या प्रकारे सर्व वडे तेलामध्ये सोडून घेऊया। हे बघा थोडासा गोल होल करून आपण तेलामध्ये वडा सोडून घेऊया।
त्या प्रकारे आपण तेलामध्ये हलक्या हाताने वडे सोडून घेऊया. मित्रांनो, मेंदू वडा उडीद डाळपासून बनतो. उडीद डाळ भरपूर प्रोटीन असतो. प्रोटीनमुळे शरीराची वाढ, स्नायू मजबूत होणे आणि ऊर्जा टिकून राहण्यास मदत होतो. मेंदू वडा खाल्ल्याने शरीराला पटकन ऊर्जा मिळतो. खेळणाऱ्या किंवा दिवसभर सक्रिय असणाऱ्या मुलांसाठी अधीमधी चांगला पर्याय ठरू शकतो. मित्रांनो, चला तर आपल्या वडे सोडायचं झालेलं आहे. आता आपण दोन्ही बाजूनी सोनेरी रंग आणि ब्राऊन येऊसरक आपण तेलामध्ये तळून घेऊया. मित्रांनो, लक्षात ठेवा, मेंदू वडा तेलामध्ये तळलेला पदार्थ आहे, त्यामुळे रोज खाण्याचे योग्य नाही. पण कधी सांबार आणि चटणीसोबत खाल्ल्याचा तो चविष्ट आणि पौष्टिक नाश्ता ठरू शकतो. तर चला मित्रांनो, आपले वडे एकदम परफेक्ट तयार झालेले आहे आणि दोन्ही बाजूनी सोनेरी रंग आणि ब्राऊन झालेले आहे. आता आपण तेलामधून वडे चांगले काढून घेऊया. मित्रांनो, तर तुमच्या घरात एकदा नक्कीच अवश्य करून बघा आणि तुम्हाला हे रेसिपी खूपच छान वाटेल आणि कमेंटमध्ये सांगा. चला मित्रांनो, आपले वडे एकदम परफेक्ट तयार झालेले आहे. हे वडे तुम्ही नारळाच्या चटणीसोबत किंवा सांबारसोबत सर्व करू शकता. चला, आता आपण सर्वप्रथम इथं सांबार ठेवलेले आहे. आता आपण गोल चांगला वडा सजवून घेऊया. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तुम्ही एकदा कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशी सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.